श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, मी स्वतः किंवा आपल्या सभोवतालचे अनेक स्वामी वेडे भक्त आहेत की त्यांना स्वामींचे विचार पडतात, स्वामींचे जे उद्देश आहेत ते पडतात, स्वामी पडतात। मेन म्हणजे स्वामींविषयी त्यांच्या मनात खूप आस्था विश्वास आहे असे लोक आपण सभोवताली खूप पाहत असतो। जिथे तिथे पाहू तिथे स्वामींचे भक्त तुम्हाला नक्की दिसणार। अहो मित्रांनो, आपण रोडनं चाललो असेल ना, प्रवास करत असेल ना, तरी अशा बहुतेक गाड्या तुम्हाला दिसतील की त्या गाड्यांवर स्वामींची प्रतिमा आहे, स्वामींची मूर्ती आहे, स्वामींचा फोटो लावलेला आहे किंवा एक वाक्य असतं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। तर मित्रांनो, आज या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे, असे काही स्वामींचे विचार सांगणार आहे जे मला पटले, मला आवडले, मी ते तुमच्याशी शेअर करणार आहे। नक्की संपूर्ण व्हिडिओ पहा। अरे बाळा, उदास असशील तर माझं नाव घे, दुःखी असशील तर माझं ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्यानं पण समाधान होत नसेल तर अक्कलकोटची वाट घे। तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटं सोडणार नाही। जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी। सुखच हवं आहे असा हट्टास करू नकोस, कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख हे लपलेलं असतं। जसं दुधात दही लपलेलं असतं तसेच तुझ्या कर्माच्या रवीने लपलेले सुख बाहेर येईल। अरे बाळा, काय तुझा आमच्यावर विश्वास नाही? मग एकटाच झुरत बसण्यापेक्षा मला हाक तर मारायची, मी आहे ना तुझ्या पाठीशी। सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाश त्याचा परिचय देतो। त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका, उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील। अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात। ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल ना, त्या दिवशी आपोआप मार्ग मिळतील। तुला जर असं वाटत असेल की कशाला स्वामीला उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून, तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून। जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब तुला दिसेल। विवेकबुद्धीने विचार करून निर्णय घेतलास तर सफल होशील। मागे हटू नकोस, ठाम राहा आणि ते कृतीत उतरव। कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग, माझ्यातून जे त्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत मी नक्की पोचवेल। लक्षात ठेव, नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करायला सांगत नाही। कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही। बाळा, मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे, म्हणून तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो। फक्त एकदाच हाक मार, स्वामी। तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझं ध्यान कर। अशाने तू माझ्याशी संवाद साधशील। वाईट वेळ साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस रे, पण ज्यांनी वाईट वेळ साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नकोस। जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीही बाउन्स होणार नाही। हे बघ बाळा, विचारांवर लक्ष ठेव, त्याचे शब्द होतात, आणि शब्दांवर लक्ष ठेव, ते कृतीत उतरतात। कृतीवर लक्ष ठेव, त्या सबबी बनतात, आणि सबबींवर लक्ष ठेव, त्यातून चरित्र घडते। चारित्र्यावर लक्ष ठेव, ते आपले भविष्य घडवतात। असं म्हणतात की बाळा, काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला परमभाग्य लागतं। हे बघ, आपला वेळ स्वतःला घडवण्यात खर्च कर, म्हणजे तुला इतरांना दोष पाहायला वेळ मिळणार नाही। बाळा, नियती कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते, आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असते। तर मित्रांनो, कसे वाटले स्वामीं विचार? हे विचार बोलत असतानाच माझ्या डोळ्यातनं पाणी येत होतं। खरंच स्वामींचे विचार आपल्या काळजाला भिडतात। ह्या विचारांप्रमाणेच वागलं तर तुमचं निम्म आयुष्य सुखात
आणि विदाऊट टेन्शनमध्ये नक्की जाईल. स्वामी भक्त आहात, विचार आवडले असतील तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा. तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करून त्यांना पण स्वामी विचार जाणून द्या. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ.